आपल्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत. सर, आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. काय नियोजन आहे, काय दौरा आहे? नमस्ते. आज खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. त्या निमित्तानं आपल्याला शेगावमध्ये यावं, दर्शन घ्यावं, इथल्याही कार्यकर्त्याशी हितगुज करावं, काही संस्थाचे इथलेही पाहणी करावं, सहकारातल्या संस्थेला काही आपल्याला वृद्धिंगत करायचे आहे. त्या निमित्तानं शेतकरी मेळावा, शिबिर, सहकारी चळवळीमध्ये कार्यकर्त्याला मार्गदर्शन अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं आम्ही इथे आलेलो आहोत. खरं तर बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यापासून राष्ट्रवादी ही निष्क्रिय झाली होती. मात्र दिलीप कुमार सानंदा हे राष्ट्रवादीत आले आणि राष्ट्रवादी सक्रिय झाली. काय म्हणाल, कसं बघता या सगळी? नाही, एक चांगला कार्यकर्ता सानंदाची आज काही माझी ओळख आज नाही आहे. ते सानंदाची आतापर्यंत काम करायची जी प्रवृत्ती आहे आणि वृत्ती, ते जिथं असतात तिथं प्रामाणिकपणे काम करतात. मग प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टच आहे. पक्ष वाढला पाहिजे, योग्य कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून दादांनी जो निर्णय घेतलेला आहे, तटकरे साहेबांचा निर्णय घेतलेला आहे की या भागामध्ये आपल्याला राष्ट्रवादीची पोकळी होती, त्या माध्यमातून सानंदाच्या माध्यमातून भरून निघणार आहे. आणि आनंद झाला आम्हाला की एक चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता भेटला. या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायचं काम ते करणार आहेत. खरं तर नुकतंच पावसाळी अधिवेशन संपलंय. सहकार क्षेत्रासाठी कुठले महत्त्वाचे निर्णय घेतले गेले? बजेटमध्येच एवढे मोठे निर्णय घेतलेले आहेत. हे वर्ष आपण 5 वर्ष आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर त्या पॅकच्या माध्यमातून सोसायट्याला संगणकीकरण असेल, गोडाऊन असेल, एकूण 22 योजना त्याच्यामध्ये करता येतात. आता तसं आपल्याकडे विदर्भ आणि मराठवाड्यात सहकार चळवळ अजून फोफावलेली नाही आणि सहकार चळवळीची एवढी ताकद आहे. आजही आपल्या महाराष्ट्राची ओळख सहकार चळवळीमुळे भारतात नाही तर जगामध्ये आहे. 30 कोटी लोक आज देशामध्ये या सहकारी चळवळीचे जोडलेले आहेत. त्याच्यामुळं नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये नवीन प्रकारचं सहकार धोरण अवलंबलं, सहकार खात्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं इथल्या ज्या सोसायट्या आहेत, विविध कार्यकारी सोसायट्या, गृहनिर्माण सोसायट्या, कारखाने, बँका, पतसंस्था, अर्बन बँका, आमच्या बचत गटांना देखील आता महिला लाडकी बहीण आहे, त्या संदर्भामध्ये सरकारने एक घोषणा केली की त्यांनी देखील सहकारी संस्था आपल्या महिन्याच्या लाडक्या बहिणीच्या स्थापन करायच्या आणि त्याच्यामधून त्या संस्थेला आम्हाला सक्षमीकरण करायचं. नुकतंच पावसाळी अधिवेशनात आपल्याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते रमी खेळताना आढळलेत. कसं बघता या सगळ्या घटनेकडे? त्यांनी सांगितलं ना, खुलासा केला आहे, मी रमी खेळत नव्हतो, काहीतरी त्याला चेक करायचं होतं आणि त्यावेळेसच ते काहीतरी रम्मीचे आकडे आले किंवा पानं आले, त्यांनीच खुलासा केला. अजून मग वेगळा खुलासा करायची आवश्यकता नाही. मात्र विरोधक अद्यापही आक्रमक आहेत, ते त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. विरोधकाचं काम आहे विरोध करणं, कशाला करावं, खरं आहे शहानिशा बघत नाहीत. ठीक आहे, त्यांनी केले असतं तर करू द्या, पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल ना. काल शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून राज्यातील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे असा दावा करण्यात आला आहे. आपल्याही पक्षाचे त्यात आहेत माणिकराव कोकाटेंसह. कसं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा टी व्हीवर, पेपरवर आलं आहे किंवा व्हॉट्सअपवर एखादी बातमी आली आहे, ही खरी नसतेच ना. ज्यावेळेस खरं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण मान्य करू, बरोबर आहे म्हणून. आज कसं आपल्याला म्हणता येईल? नाही, पण सातत्याने सभागृहात असू देत, सभागृहाच्या बाहेर असू देत, मंत्री असू देत किंवा लोकप्रतिनिधी, त्यांची वागणूक कुठंतरी वादग्रस्त ठरते. कसं बघताय या सगळं? कसं आहे, कार्यकर्ता म्हणून खूप चांगले आहेत, त्या विषयाला न्याय देतात. कोकाटे साहेब सहज बोलायची त्यांचा स्वभाव आहे. आता इथं बसल्यावर कार्यकर्त्याशी बोलत असताना काही बोलले असतील, मग आपण काय करतो, पाठीमागले काही बघत नाही, पुढचे काही बघत नाही, मधलंच तेवढंच बोलतो आणि मग फोकस करतो. त्यांचा कसं तसा हेतू असा नाही, मला माहिती, माझे मित्र आहे ते, आणि एकतर असं बोलायला नाही पाहिजे पण बोललेत, पण त्याचा असा एवढा अवडंबर विषय करायची काय आवश्यकता नाही वाटते. नाही, पण एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण सातत्याने त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात. बोलू नये नेत्यांनी. आता तुम्ही कसं आहे, गबसत नाही, काहीतरी आमच्याकडून काढून घ्या म्हणता, आम्ही बोलणं गेलं की मग बोलणं गेलं म्हणता. त्याच्यापेक्षा आता जे निर्णय घेतला आहे ते बरोबर घेतला. नाही, पण लोकप्रतिनिधींना किंवा मंत्र्यांना काही इथिक्स असतात ना वागणुकीमध्ये. खूप इथिक्स आहेत, ड्रेस कोड आहे,
बसायचं कसं, बोलायचं कसं, पुरुषाला बोलताना कसं बोलायचं, महिलाला बोलताना कसं बोलायचं, हे सगळे इथिक्स आहेत. त्याचं पालन करायलाच पाहिजे ना. नाही, पण सभागृहात राज्याचं जे सर्वोच्च सभागृह आहे त्यात सुद्धा इथिक्स पाळल्या जात नाही. पाळायलाच पाहिजे. असं कसं पाळायलाच पाहिजे. कुठेतरी यामुळे लोकशाहीला हानी होईल असं वाटतं. चुकीचं आहे ते. तसं जर झालं असलं तर चुकीचं आहे. त्याचं समर्थन करायचं काय आवश्यकता नाही. तर नक्कीच लोकप्रतिनिधी असू देत किंवा मंत्री असू देत, यांनी जे काही लोकशाहीचे इथिक्स आहे हे पाळणं महत्त्वाचं आहे असं सहकार मंत्री म्हणतात. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.